वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या गीतेचा असणारा 19वा श्लोक आपण कालच्या पाठामध्ये आरंभ केलेला होता. काय म्हणतात भगवंत 19व्या श्लोकामध्ये, तस्मात् सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तोच्छाचरं कर्म परमाप्नोति पुरुषः. आणि म्हणूनच निर्णय करतात. तस्माद मागे सांगितल्याप्रमाणे संस्कृतमध्ये तस्मात शब्द ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा ओहापोह विचार पूर्ण होतो आणि आता निर्णय द्यायची ज्यावेळेस प्रक्रिया निर्माण होते, त्यावेळेस संस्कृतमध्ये तस्मात शब्दाचा प्रयोग केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे पहिल्या श्लोकापासून आरंभ करून 18व्या श्लोकापर्यंत काय झालं, सर्व प्रकारे कर्मयोग करण्याचा, कशासाठी कर्मयोग केला पाहिजे, काय केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, त्याचं काय कर्तव्य, त्याने काय फलप्राप्ती होणार आहे, या अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. आणि या अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगितल्यानंतर ज्ञान अवस्थेमध्ये असो अथवा अज्ञान अवस्थेमध्ये असतो, प्रत्येकाला कर्मयोग जो आहे हा कर्मयोग कर्तव्यच आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगून शेवटी त्यासाठी काय सांगितलं, शेवटी मग निर्णय 19व्या श्लोकामध्ये काय केला, मग सारासार सर्व काही कर्मयोगाचा सिद्धांत या ठिकाणी प्रतिपादित केला. कारण का कर्माशिवाय कोणी राहूच शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत अकर्मकृत सांगितलं की या संपूर्ण सृष्टीमध्ये अथवा या संपूर्ण जगतामध्ये कोणताही प्राणी, कोणताही जीव कर्म न करता एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. आणि म्हणून त्याकरिता मग कर्म न करता जर राहूच शकत नाही तर मग काय केलं पाहिजे, कर्मयोग करणं गरजेचंच आहे. कर्म करणं गरजेचं, मग ते कर्म कशा प्रकारे केलं पाहिजे याचा संपूर्ण ओहापोह विचार 2ऱ्या अध्यायामधून पण झाला. आणि विशेषतया या 3ऱ्या अध्यायामध्ये पुन्हा तोच विचार कर्मण्येवाधिकारस्य हा मूलभूत सिद्धांत घेऊन या 3ऱ्या अध्यायामध्ये तोच विचार पुन्हा मा कर्मफल हेतुर्भूः हा जो मुख्य तत्व आहे. त्या जरी 4 त्या ठिकाणी सूत्र जरी असली ती कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः हा जो त्यामधला सिद्धांत आहे किंवा हा जे 3रं जे पद आहे त्यामधला अत्यंत महत्त्व, म्हणजे अतिशय सगळ्या कर्मयोगांचा सारासार जो विचार आहे किंवा सर्व कर्मयोगाचा सार काय असेल तर त्या 3ऱ्या पादामध्ये सांगितलं. मा कर्मफल हेतुर्भूः ही कर्माची असणारी फल हेतू मा भूः, हेतू होऊ देऊ नकोस. कर्म तर करत राहायचंय, परंतु त्याच्या असणारी फल जे आहे त्या फलाच्या कुठल्याही प्रकारचा हेतू होऊ देऊ नकोस. मग हेतू होणं म्हणजे काय, काल सांगितल्याप्रमाणे त्याचं असणारं फल जे आम्हाला आगामी मिळणारे 3 प्रकारची फलं सांगितली कर्माची. कोणकोणती, संचित पहिलं, त्यानंतर संचितामध्ये असणारे सगळी जी कर्म आहे सर्वच्या सर्व कर्म पहिली सगळी संचितामध्ये गेली. संचितामध्ये सगळी जे काय आहे आणि या जन्माचे नाही अनेक जन्मामध्ये जेवढी जेवढी काय जी कर्म आपण केली ही सगळीच्या सगळा डाटा ज्याला म्हणतो आपण, तो सगळा डाटा कुठे राहिला, संचितामध्ये राहिला. जसं आपण जे काय पैसे कमवले ते काय केले, सगळेच्या सगळे आपण आपल्या FD केल्या, हे केलं ते केलं आणि काय केलं, सगळ्याच्या सगळा पैसा आपण त्या बँकेमध्ये ठेवून दिला. हा झाला डाटा. ही सगळीच्या सगळी कर्म ज्या ठिकाणी आपण ठेवून दिली, मग ती कुठे गेली, संचितामध्ये. जसा हा सगळा पैसा बँकेमध्ये आपण ठेवून दिला, मग FD केल्या, हे केल्या, फिक्स्ड डिपॉझिट काय काय अनेक गोष्टीमध्ये ठेवून दिलं. मग त्यामध्ये त्यानंतर त्यातली जी कर्म, संचितातली जी कर्म फलोन्मुख झाली, फलोन्मुख होणं म्हणजे फल देण्यासाठी, मग चांगला असो अथवा वाईट असो, त्याच्यासाठी ती काय झाली, परिपक्व अवस्थेला आली. अशी परिपक्व अवस्थेला आलेली काही फलं मग काय झालं, ती प्रारब्धामध्ये बदलली. अलग अलग म्हणजेच काय झालं, आता बँकेमध्ये पैसा ठेवला,
परंतु आपण काय केलं, आता मग बँकेमध्ये गेलो मी आणि ATM मध्ये कार्ड टाकलं आणि काय झालं, ज्या काही पैसे होते 10, 20, 30,000 मला जे पाहिजे होते खर्च करण्यासाठी, आता ते पैसे मी बँकेमधनं काढून घेतले. त्याप्रमाणे हे जे संचितामधलं जी फलोन्मुख झाली ती काय आता ती त्याचं असणारं फल देण्यासाठी सिद्ध झाली, त्याला प्रारब्ध. आता पैसे आम्ही काढले, परंतु आता पैसे काढल्यानंतर आम्ही काय करणार आहे, शांत बसणार आहे का? मग शांत बसणार नाही. मग एकदा हातामध्ये आमच्या पैसा आल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा आमच्या हातामधनं आता एक तर त्या पैशाचा नाश तरी करू, नाही तर उपभोग तरी घेऊ, नाही तर काही ना काहीतरी त्या पैशाचा आम्ही करू. अशा प्रकारे त्याचा आता विनियोग आरंभ झाला. ज्यावेळेस ATM मधनं पैसे बाहेर आले त्यावेळेस आता त्या पैशाचा विनियोग चालू झाला. मग आम्ही सत्कर्माला वापरले, कुठं पंक्तीला दिले, कुणी याला दिले, कुणी त्याला दिले, अथवा कोणी वाईट कर्मासाठी सुद्धा ते नशा करण्यासाठी याच्यासाठी सुद्धा ते सर्व पैसे खर्च केले. म्हणजे अशा प्रकारे उभयथा त्या पैशाचा विनियोग आरंभ झाला. कुठपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत. तसंच जे संचितामधलं फलोन्मुख झालं म्हणजे ATM मधनं बाहेर काढलं ते प्रारब्ध. आता काय करायचं, त्याचा क्षयच करायचा आहे आपल्याला मिळलेल्या प्रारब्धाचा. म्हणजे मग सुख आणि दुःख हे काय करायचं आहे, अनुभवायचंच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. प्रारब्ध प्रकर्षेण आरभती इति प्रारब्ध, हा आरंभच झाला, त्याच्यामध्ये कुठला एक्सक्यूज तुम्हाला आता नाही. मग ते संपूर्ण काय झालं, पैसे काढले, खर्च केले, त्याप्रमाणे असणारं त्यातलं काही कर्म बाहेर आलं, आमचं प्रारब्ध उपभोगलं आम्ही, सुख दुःख त्याच्यामध्ये, आणि ते खर्च करून टाकलं. मग हे खर्च करत असताना पैसे आम्ही काय झालं, पुन्हा चांगली कर्म पण झाली आमच्याकडनं. आम्ही पंगत घातली, ज्याला गरज होती त्याला मी दान दिले, आलं का. मग त्याचं काय झालं, कधी कधी केव्हा एखाद्या चांगल्या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट केले, मग काय झालं, त्यातनं मला 2 पैसे पुन्हा मिळाले. ते कशामध्ये गेले, आगामी. त्याचप्रमाणे इथे सुद्धा हाय जीवन प्रारब्ध अनुभवत असताना जी काय मी कर्म करतोय त्याचं पुन्हा असणारं जे फल म्हणून सांगितलं, मा कर्मफल हेतुर्भू, जे काय फल मला प्राप्त होणार आहे ते सगळंच्या सगळं फळ काय गेलं, आगामीमध्ये गेलं. आणि मग काय झालं, हा मागचा संचित पुन्हा इथनं उठला आणि पुन्हा त्या आगामध्ये मिक्स झाला. मग काय झालं, ते संपूर्ण जे आहे आगामी आणि संचित म्हणून संचित निर्माण झालं. त्यातली जी फलोन्मुख झाली त्यांनी प्रारब्ध निर्माण केलं, प्रारब्धामध्ये सुखदुःख भोगली, त्यातनं जी कर्म झाली त्याच्या अनुषंगाने पुन्हा आगामी कर्म, पुन्हा प्रासंचित, प्रारब्ध, आगामी, अशा प्रकारे असणारं हे संपूर्ण कर्माचं चक्र. परंतु हे जे कर्माचं चक्र आहे, भगवान म्हणतात या कर्माच्या चक्रामध्ये तुला जर अडकायचं नसेल तर त्याच्यामध्ये कर्मामध्ये असणारी आसक्ती, मीपणाची भावना, ही जी आहे ही मीपणाची भावना सोडून कर्म करत राहा. ज्याप्रमाणे मग मीपणाची भावना सोडून कर्म कशी काय करायचे, तर ज्याप्रमाणे या सृष्टीचक्रामध्ये अनेक सृष्टीच्या मध्ये घटना घडत राहतात. या प्रत्येक घटना आपणच घडवतो का? आता पाऊस सांगितला, हे सांगितलं, ते अनेक गोष्टी घडत राहतात, चांगल्या वाईट. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण ज्याप्रमाणे घडवत नसतो त्याप्रमाणे आपल्या पण जीवनामध्ये घडणाऱ्या या प्रत्येक गोष्टी माझ्या प्रारब्ध कर्माच्या अनुषंगाने या घडत आहेत. अशा प्रकारची असणारी बुद्धी ज्यावेळेस आपली निर्माण होते त्यावेळेस त्या कर्मामध्ये असणारी आपली अटॅचमेंट जी आहे, कर्मामध्ये असणारी अटॅचमेंट काही प्रमाणामध्ये जे पहिल्यांदा प्राकर्षेने मनामध्ये भावतो, मीच करणार, माझ्याशिवाय होणार नाही, बाकी कोण करणार आहे, ही जी अटॅचमेंट माझ्याशिवाय हे होऊच शकत नाही, ही जी त्यामधली अटॅचमेंट आहे ही माझ्याशिवाय, आणि मी करता, मी धरता, मी भोगता, हा जो संबंध आहे हा संबंध काय होणार आहे, ज्यावेळेस त्याला करेल की संपूर्ण काय आहे संबंध, जसं ज्याप्रमाणे सृष्टीच्या चक्रामध्ये अनेक क्रिया घडत आहेत त्याप्रमाणे या सृष्टीच्या चक्रामध्ये असणारा मी सुद्धा एक घटकच आहे. आणि म्हणून माझ्या बाबतीत सुद्धा होणाऱ्या ज्या क्रिया आहे, आम्ही काही कितीही करायची एखादी गोष्ट जी घडणार ती घडणारच. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परमेश्वराची शक्ती आहे ती.
परमेश्वराच्या मनामध्ये असणं हे घडवायचं की ते परमेश्वर घडवणारच. हे घडवायचं नाही मग घडवणार नाहीच. हे उलटच करायचं तर उलटच, अन्यथा कर्तुम, उलटच करून ठेवलं. अन्यथा कर्तुमचं उदाहरण आपण पाहिलं मागच्या 2 वर्षामध्ये. काय केलं? सगळ्यांना आपल्या आपल्या जागेवर बसवून ठेवलं. म्हणजे कधीही आपण अशा प्रकारे विचार सुद्धा केला नसेल काय की असे सुद्धा दिवस येतील की आम्हाला सगळ्यांना सगळं असताना सुख सुविधा, गाड्या खाली उभ्या राहिल्यात, सगळं आहे, परंतु घरातनं काय बाहेर पडून दिलं नाही परमेश्वराने. पुन्हा याला म्हणतात अन्यथा करून, उलटच करून ठेवलं सगळं. म्हणजे ही सगळी जी लीला, या संपूर्ण सृष्टीचं जे चक्र जे चाललं आहे, परमेश्वराच्या विना चाले हे शरीर कोणाची, या सत्ते कोण बोलवितो हरिविना. हरिविना हे शरीर आणि हे संपूर्ण जे काय आहे सृष्टी, हे सर्व चक्र त्या हरिविना चालणं शक्यच नाही. अशा प्रकारची भावना ज्या वेळेस माझ्या मनामध्ये निर्माण होईल त्यावेळेस कर्म करताना असणारा मीपणाचा अहंभाव, मी करतो हा काय होईल? हा अहंभाव निश्चितपणे कमी होईल. त्यामध्ये आसक्ती कमी होईल, अहंभाव कमी होईल, करता पण भोगता पण त्यातनं निश्चितपणे कमी होतं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस ती कर्म आपण करत राहू, केवळ शारीरम सांगितलं, प्रारब्ध कर्मानुसार हे मला भोग आलेले आहे आणि भोगल्याशिवाय आता याला इलाज नाही, गत्यंतर नाही, अशी आमची काय झाली पाहिजे? मनाची धारणा, अंतःकरणाची धारणा झाली पाहिजे. मग काय होतं? मग त्याचा असणारा आघात जो होतोय सगळ्यांवर, अलग अलग अशा आघात का होतो? आघात व्हायचं कारण की आपण म्हणजे विचार एक करतो आणि घडतं एकच. अलग लक्षात, आघात किंवा दुःख होण्याचं मूलभूत कारण संसारी माणसांना काय आहे? तर वास्तविक वस्तूची वास्तविकता आम्ही संसारी मनुष्य जे आहे स्वीकारत नाही आणि आमची मानसिकता करून ठेवतो. हे असं झालं पाहिजे, हे तसं. अरे वास्तविकता असं दुःख का होतं? आपल्याला प्रत्येकाला मनुष्य गेल्यानंतर आम्हाला फार दुःख होतं. मग दुःख होण्याचं मूलभूत कारण काय? जी वास्तविकता ती स्वीकारली नाही. वास्तविकता काय आहे? राहणं अनित्य स्वरूपाचं आहे, जाणं नित्य आहे. परंतु आम्ही काय लागलं, आम्हाला असं वाटायला लागलं राहणं नित्य स्वरूपाचं आहे, जाणं अनित्य स्वरूपाचं आहे. हे ज्यावेळेस आम्हाला वाटायला लागलं की मी इथं कायम राहायलाच आलोय, तू राहायला आलाच नाहीस. तुला जे काय असेल प्रारब्ध अनुषंगाने 40, 50, 60 काय वर्ष तेवढंच तुझं येतंय. त्यानंतर जाणं हे नित्यच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणं हे आहेच. परंतु आम्ही काय ठरवलं? जाणं हे नित्य आहे आणि राहणं हे अनित्य स्वरूपाचं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही विचार केला की या ठिकाणी आम्ही राहू, त्यावेळेस वास्तविक आम्हाला दुःखाला आमच्या आरंभ झाला. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून हे संपूर्ण सृष्टीचक्रामध्ये जी कर्म आपण करत आहोत त्याच्या मागे असणारी जोपर्यंत आमची आसक्ती, त्याच्यामधनं असणारा आमचा मीपणाचा भाव जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत ती कर्म त्याचा असणारं कर्मफळ देतच राहणार. आणि कर्मफळ जेव्हा आम्हाला प्राप्त होत राहणार तेव्हा आम्हाला सुख, दुःख आणि पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम हे चक्र जे आहे हे चक्र आम्हाला बाहेर पडू देणार नाही. आणि म्हणून या चक्रामधनं तर बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे? तीच कर्म, कधी कधी विष सुद्धा जे आहे, विष सुद्धा कधी औषध म्हणून सुद्धा वापरतात, तशा प्रकारे हीच कर्म आम्हाला जर औषध स्वरूपाने आम्ही जर वापरली तर निश्चितपणे त्या जन्म आणि मरणाच्या चक्रातून आम्ही बाहेर पडू. म्हणून मग ती कर्म कशा प्रकारे करावी? तर तस्मात सक्त सततम. त्या ठिकाणी भगवंत काय? कार्यम कर्म समाचर असक्तोक्षाचरं कर्म परमाप्नोति पुरुषः. की अशा प्रकारे निरंतर कुठल्याही प्रकारचा काय अहंकार रहित होऊन कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना मी करतो प्रत्येकाला आहेत, मी हे केलं, माझ्यामुळे एवढं झालं, माझ्यामुळे ते झालं, मी नसतो तर तुम्हाला एवढं सुद्धा मिळालं नसतं. अशा प्रकारचा जो अहंभाव आहे प्रत्येक कर्मामध्ये, तो अहंकार सोडून निरंतर अहंकार रहित होऊन फक्त काय? मग कर्तव्य कर्माचे आचरण कर. कार्यम कर्म समाज, जे माझं कर्तव्य आहे
मी करतो म्हणजे काय होतं, तर माझं ते कर्तव्य कर्म तेवढं मी केलं. वडिलांचं जे कर्तव्य आहे मुलांच्या प्रती तेवढंच मी केलं. मग मुलांचं जे कर्तव्य आहे वडिलांच्या आईच्या प्रती ते त्यांनी केलं. फक्त कर्तव्य कर्म करतो ही भावना ज्या वेळेस मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस काय होतं, मग त्यामध्ये क्रॅचेस कमी होतात. मी करतो म्हटल्यानंतर क्रॅचेस वाढत जातात. आणि म्हणून अशा प्रकारे काय, मग कर्तव्य कर्माचे काय, अहंकार रहित होऊन हे माझं कर्तव्य आहे, हे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये केलं पाहिजे. बस एवढीच भावना मनामध्ये ठेवून कुठल्याही प्रकारच्या त्यामागे अहंकार न ठेवता काय केलं पाहिजे, मग आसक्तीरहित. याचं हे आसक्ती म्हणजे हे केल्यानंतर आपण तुमच्या याच्या ऑफिशियल भाषेमध्ये प्रोजेक्ट तर एवढे मिळलेच पाहिजे, आम्हाला याचा बेनिफिट एवढं झालंच पाहिजे. पहिल्यांदाच फाईलमध्ये तयार असतं प्रोजेक्ट तयार करायच्या आधीच, याला आम्ही एवढे गुंतवणार, 2 लाख 1 कोट काय जे XYZ काय जे असेल ते. मग ह्याच्यापासून असं एवढे वर्ष किंवा एवढे महिने हे तयार करायला लागणार. मग हे तयार झाल्यानंतर हे 1 कोटी जे आम्ही गुंतवले आहेत त्याच्यापासून आम्हाला महिन्याला एवढं बेनिफिट मिळणार, हे आहे आसक्ती. मग अशा प्रकारची असणारी जी आसक्ती आहे हे आसक्ती रहित होऊन कुठल्याही प्रकारचं कर्म, फक्त कर्तव्य कर्म मला हे करायचंय. मी गृहस्थ आश्रम जर धारण केलं आहे तर माझं जे कर्तव्य आहे मुलाबाळांचं संगोपन, त्यांना लागणाऱ्या वस्तू, हे माझं कर्तव्य कर्म आहे, हे मला केलंच पाहिजे. या भावनेने ज्यावेळेस आपण करत राहू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहणार नाही कर्मामध्ये. एवढंच मिळालं पाहिजे. आसक्ती म्हणजे याच्यापासून करत असताना, करण्याच्या पूर्वीच याच्यापासून मला एवढा फायदा झाला तर बरं होईल, मग ह्याच्याबरोबर गेलो तर माझा काय फायदा, त्याच्याबरोबर गेलो तर माझा काय फायदा, म्हणजे जे फायद्याचे सातत्याने लोकांमध्ये जे विचार चालू राहतात की काय फायदा माझा, या फायद्याचा सातत्याने विचार न करणे. काही कर्म आहेत की आहे म्हणून कर्तव्य कर्म म्हणून करणं प्राप्त आहे. मित्र आहे अत्यंत जिवलग, गेलं पाहिजे तिथं सारखा फायद्याचा विचार केला, मी याच्याबरोबर गेलो तर माझं एवढं बुडणार आहे तेवढं बुडणार आहे, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या आसक्ती रहित होऊन केवळ माझं कर्तव्य कर्म आहे आणि हे कर्म मला केलंच पाहिजे या भावनेने ज्या वेळेस आपण कर्म करत राहू त्याच वेळेस चित्तशुद्धीद्वारा आपण परमात्म्या, त्या काय परमाप्नोति पुरुषः, तो मनुष्य त्या परमात्म्याचं जे तत्व आहे, परमतत्व जे आहे त्या परमतत्वाला प्राप्त करतो. हा झाला कर्माचा सिद्धांत. आणि अशा प्रकारे आचार्य ते म्हणतात तस्मात् असक्तः. असक्तः म्हणजे आचार्य काय म्हणतात, संगवर्जितः सततं सर्वदा कार्यं कर्तव्यं नित्यं कर्म समाचर निवर्तया असक्तो हि यस्मात् समाचरम ईश्वरार्थम कर्म कुर्वन् परम मोक्षम आपनोति पुरुषः सत्वसिद्धीद्वारेन इत्यर्थः. आचार्य म्हणतात काय म्हणतात, म्हणून तू काय कर, तर आचार्य म्हणतात तू आसक्तीरहित होऊन कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये आसक्ती न ठेवता काय कर, नित्य कर्माचे नेहमी आचरण कर. नित्यची कर्म तुझी आहेत, अलग लक्षात शास्त्राने सांगितलेली आहेत. अशा प्रकारचे नित्य नैमित्तिक जे काही सांगितलं शास्त्राने त्या सर्व कर्मांचं व्यवस्थितपणे आसक्त कुठल्याही प्रकारच्या फलाची आकांक्षा न ठेवता हे करणं क्रमप्राप्त आहे या भावनेने. म्हणून आसक्ती रहित होऊन कर्तव्य म्हणजेच काय, नित्य कर्माचे नेहमी आचरण. 1 दिवस केले आणि 4 दिवस सोडून दिले असं नाही, नेहमी नित्य हे माझं नित्य कर्म आहे, हे माझं नैमित्तिक कर्म आहे, हे मला केलंच पाहिजे अशी भावना मनामध्ये ठेवून. आता 1 दिवस केलं, 1000 जप, 2000, 5000, 10,000 जप 1 दिवस केलं, दुसऱ्या दिवशी 1 माळ सुद्धा नाही केली, तसं नाही. नित्य हे माझं कर्तव्य कर्म आहे आणि त्या अनुषंगाने त्या कर्तव्य कर्माचं नित्य व्यवस्थितपणे जो पालन करतो आणि अशा प्रकारे पालन करत असताना त्याच्या असणाऱ्या मनामध्ये फलाची यत्किंचित सुद्धा भावना न ठेवता, आसक्ती न ठेवता, आणि म्हणून अशा प्रकारे तो काय करत राहतो, कर्म करत राहतो. कारण अनासक्त होऊन कर्म करणारा जो अनासक्त आहे,
मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता जो कर्मयोग करत राहतो, तो कर्मयोगी अशा प्रकारे कर्म करत राहतो. तो काय होतो? ईश्वरार्थ कर्म करणारा साधक. अशा प्रकारे ईश्वरार्पण बुद्धीने हे जे काही करतोय, हे मी कशासाठी करतो? ईश्वरार्पण बुद्धीने करतो आहे, परमेश्वरासाठीच मी करतो आहे, ही भावना मनामध्ये ठेवून काय करतो? ज्यावेळेस कर्म करत असतो तो साधक अशा प्रकारे जे आपण सर्व कर्म करत आहोत, ही कर्म करत असताना तो साधक म्हणजे ग्रस्त आश्रमाची जरी असली तरी अलग लक्षात, हा व्यवहार हा सगळा आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये असणारी आसक्ती ते आहे. शेवटी जाणं आहे, कामाला जाणं आहे, 2 रुपये कमवणं आहे, मुलं आहे, हे आहे, ते करणं आहे, त्यांची कर्तव्य कर्म आहे, जे काय आहे सगळं करत असताना हे फक्त त्यामध्ये आपली भावना काय पाहिजे? साधकाची ही सर्व कर्म करत असं नाही की आसक्ती रहित म्हणजे सगळं सोडूनच बसायचं. जी काही आमची कर्म कर्तव्य आहेत ही करत असताना हे माझं कर्तव्य कर्म, हे भावना मनामध्ये ठेवून ते कर्म ज्यावेळेस आपण करत राहतो, त्याचं जास्त बेनिफिटकडे बघत नसत नाही. प्रत्येक गोष्टीकडे काही लोकांना फार सवय असते, काही जरी करायचं मला काय मिळणार, त्यातनं काय बेनिफिट मिळणार आहे. बेनिफिटचा कायम थोड्या थोड्या गोष्टीमध्ये सुद्धा बेनिफिटचा विचार असतो. अशा बेनिफिटचा विचार न करता माझं हे कर्तव्य कर्म आहे, हे मला केलं पाहिजे या भावनेने ज्यावेळेस आपण ही सगळी पण कर्म करू, गृहस्थी सुद्धा सगळी जी कर्म आहे ही अशा प्रकारे की माझं कर्तव्य आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहे, यांच्या अनुषंगाने हे करणं, त्यांचं शिक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यांना योग्य दिशेने पुढे घेऊन जाणं हे माझं कर्तव्य. कारण तो आश्रम मी स्वीकारला आहे आणि त्या आश्रमाच्या अनुषंगाने ते कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे. तेवढं करून मी तुम्हाला एवढं शिकवलं, मी तुम्हाला अमुक केलं, मी ही कुठल्या प्रकारची भावना मनामध्ये न ठेवता फक्त आणि फक्त मी आहे, ग्रहस्थ आश्रम स्वीकारला आहे, हे माझं कर्तव्य आहे आणि हे मला केलं पाहिजे. त्या अनुषंगाने ते संपूर्ण कर्म करत करत ज्यावेळेस अशा प्रकारे गृहस्थीसुद्धा किंवा संन्यासी वानप्रस्थीच नाही पण गृहस्थीसुद्धा अशा प्रकारे ज्यावेळेस कर्म करेल त्यावेळेस काय होईल? तो काय होईल? अंतःकरणाच्या शुद्धीद्वारा अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या कर्माचा अनुष्ठान आरंभ होईल त्याच वेळेस काय होणार आहे? आपल्या अंतःकरणाची शुद्धी होईल आणि अंतःकरणाच्या शुद्धीद्वारा मोक्षस्वरूप परमपद त्याला प्राप्त होईल. आणि असं असणारं परमेश्वराचं पद त्याला निश्चित सुद्धा ते गृहस्थी जरी असला तर त्या गृहस्थीला सुद्धा ते कर्मयोगाच्या अनुषंगाने जसं म्हणलो तर औषध बीज जरी औषध असलं तरी कधी कधी त्या प्रमाणामध्ये त्याचा योग्य जर विनियोग केला तर काय होतं? ते सुद्धा आपल्याला अमृतत्वाप्रमाणे औषध म्हणून ग्रहण करू शकतो. त्याप्रमाणे जरी कर्मयोग जरी अत्यंत कठीण असला तरी त्या कर्मयोग आसक्ती रहित, फलाकांक्षा रहित तोच कर्मयोग करत राहील. तो निश्चितपणे तोच कर्मयोग चित्तशुद्धीच्या द्वारा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. आणि त्याची असणारी उदाहरणं कोण कुठल्या प्रकारचे कोणकोणते गृहस्थी असे आहेत की ज्यांनी या कर्मयोगाचं अनुष्ठान करून ते परमब्रह्मपद प्राप्त केलं, असे कोण आहेत? त्यांची असणारी नावं पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. कोण? कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः. अलग लक्षात, पूर्वीचे असणारे सगळे राजा लोक आपापल्या कर्माच्या अनुषंगानेच कर्मणैव हि संसिद्धी त्यांनी प्राप्त केली. आणि काय? लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. अशा प्रकारे कर्मणैव ही संसिद्धी, कर्माच्याच द्वारे कर्म करत 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 राज्यकारभार असो किंवा जी त्यांची असणारी कर्तव्य कर्म हे संपूर्ण राजा आदी प्रवृत्ती जे आहेत जे ते सर्वचे सर्व यांनी काय केलं? कर्माणीच कर्मणा एव ही संसिद्धी, कर्माच्याच द्वारे काय केली? तर जी संसिद्धी आहे, जी परमेश्वराची प्राप्ती जी आहे ती परमेश्वराची प्राप्ती त्यांनी कर्माच्याच द्वारे प्राप्त करून घेतली. कोणी? आस्थिता जनकादया. जनक वगैरे जे होऊन गेले महात्मे, अशा प्रकारचे जनकादी महात्मे त्याच्या अनुषंगाने अनेक नाव आहेत. जेवढे जेवढे विद्वान होऊन गेले हे सर्वच्या सर्व कर्म करत करतच यांनी काय केलं? ता स्थिती संसिद्धी प्राप्त केली. लोकसंग्रहमेवापि. कशासाठी मग कर्म कर्तव्य करायची? तर लोकसंग्रह. अलग लक्षात, आपण जे करत असतो हे प्रत्येक मनुष्य बघत असतो आणि म्हणून कधी कधी
लोकांना योग्य मार्गावर घेऊन जाण्याकरिता सुद्धा त्या कर्मामध्ये फल, आसक्ती, किती मिळणार आहे, काय प्रॉफिट होणार आहे हे सोडून समाजाला योग्य मार्गावर घेऊन जाण्याच्या अनुषंगाने लोकसंग्रह म्हणजे योग्य दर्शन, लोकांना योग्य मार्गाने घेऊन जाणं आणि त्याच्यासाठी म्हणून पथदर्शी आपण त्या ठिकाणी उभं राहणं, याला लोकसंग्रह म्हणतात. आलं का? लोकसंग्रह म्हणजे लोकांना कलेक्ट नाही करायचं. आपला सगळ्यांना काय होतं, लोकसंग्रह म्हणजे अनेक लोकांचा संग्रह करणे, अनेक लोकांचा संग्रह. लोकसंग्रह म्हणजे अनेक लोकांमध्ये त्या लोकांना योग्य दिशा दाखवणे. म्हणजे अशा प्रकारे लोकसंग्रह. कारण का, यांनी सुद्धा लोकांना जरी क्षत्रिय जरी असले तरी सुद्धा, ज्ञानी जरी असले तरी स्वकर्म करत करतच संसिद्धीला प्राप्त केला. असं नाही म्हणते जनकादी प्रवृत्तया की आम्ही एवढे ज्ञानी झालेलो आहोत आणि आता आम्हाला ही कर्म काय करायची, जाऊ दे ना आता आम्ही संन्यास घेतो, असं नाही म्हटलं. राजे असताना, ज्ञान प्राप्त झालेला असताना सुद्धा, अनेक प्रकारचे सत्संग करत असताना सुद्धा, आपल्या राज्याचं संपूर्ण चालन व्यवस्थित करत असताना सुद्धा काय करायचं, ते व्यवस्थित लोकसंग्रह, त्यांना योग्य दिशा देण्याचं काम हे करत होते. म्हणून लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. अशा प्रकारे लोकसंग्रहाचा विचार करूनही तू निष्काम भावनेने काय कर, कर्म करण्यास योग्य आहे. म्हणून काही काही वेळेस आपल्यासाठी नाही, आलं का लक्षात, परंतु आपण जर मार्ग बदलला एखाद्या वेळेस आपल्याला कळतंय की इथं एवढं बास, परंतु कधी कधी काय होतं, दुसऱ्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. दुसऱ्यासाठी म्हणजे दुसऱ्याला सन्मार्गावर आणण्याकरिता. कारण का, त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा यद यदा चरते श्रेष्ठ. श्रेष्ठ मनुष्य ज्या ज्या प्रकारे आचरण करतो, लोक बाकी काय बघत नाही. आलं का लक्षात, की काय आहे, कुठं काय सांगितलं, सगळेच काय शास्त्र वाचत नाही, सगळे काही शास्त्र पंडित नसतात, परंतु त्या समाजामधला विशिष्ट व्यक्ती कसा आचरण करतो, त्या आचरणाच्या अनुषंगाने इतर लोक आचरण करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे लोकसंग्रह, लोकांच्या दृष्टीने सुद्धा लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी सुद्धा आम्हाला आमची असणारी कर्तव्य कर्म केली पाहिजे. मग ती कोणत्या भावनेने, तर निष्काम भावनेने, कोणत्याही प्रकारच्या फलाची आसक्ती न करता केवळ आणि केवळ माझं हे कर्तव्य कर्म आहे, मी हा गृहस्थ आश्रम जो स्वीकार केलेला आहे तर याचा असणारे कर्तव्य हे मी पार पडलंच पाहिजे. या भावनेने ज्यावेळेस तो कर्म करतो त्यावेळेस निश्चित तीच कर्म काय की जी बंधनाला करणं आहेत तीच कर्म काय होतात, चित्तशुद्धीद्वारा त्याला मोक्षासाठी सुद्धा कारण होतात. म्हणजे हेच एकच कर्म फल आसक्त किंवा फलामध्ये आसक्ती ठेवून ज्यावेळेस करत जातो त्यावेळेस बंधनाला जातो आणि फळामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवत नाही, तेच कर्म मोक्षाकडे घेऊन जातं. म्हणजे अशा प्रकारे असणारं हे कर्म कशा प्रकारे पूर्ण केलं पाहिजे त्याचं पुन्हा पुन्हा या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रवृत्ती जे समाजामधली श्रेष्ठ जी मनुष्य आहेत ती कशा प्रकारे कर्म करतात हे या पुढच्या श्लोकाच्या द्वारा माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो.